पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये दाखल। विविध योजनांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम। बचत गटाच्या मेळाव्यात मोदी साधणार संवाद। पक्षाने आदेश दिल्यास वाशिम यवतमाळ लोकसभा लढणार, संजय राठोड यांची माहिती। तर माझं लोकसभेचं तिकीट फायनल झालंय, भावना गवळींचा दावा। लोकसभेसाठी राज्यात भाजपचं मिशन 23, मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती, वरिष्ठ नेत्यांकडे दिली जबाबदारी। थोड्याच वेळात महाविकास आघाडीची बैठक। लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होण्याची शक्यता। अमित शहांना पंतप्रधान व्हायचंय, संजय राऊतांचा दावा। तर राऊत हे गांजा ओढून बोलतात, आशिष शेलारांचा टोला। जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगेंना उमेदवारी द्या, वंचितचा महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रस्ताव। तर 15 ओबीसी उमेदवार देण्याची ही केली मागणी। रोहित पवारांचा उदय सामंतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव। कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसीचा प्रस्ताव मंजूर न केल्याने आक्रमक पवित्रा। लोकसभेच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना दुहेरी धक्का बसण्याची शक्यता। खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या, तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटाच्या वाटेवर, सूत्रांची माहिती। आणि मरेन पण हटणार नाही, जरांगेंचा निर्वाणीचा इशारा। राज्य सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचाही आरोप।